तर एम के बॉयज खामगार संघाचा कोणी प्रतिनिधी असेल त्याने मात्र आयोजकांची भेट घ्यायची आहे. त्याचप्रकारे कालेची वाडी या संघाचा देखील कर्णधार असेल त्याने देखील आयोजकांची भेट घेऊन घ्यायची आहे. तर जाऊयात सामन्याकडे. पहिल्या दिवसातली ही तिसरी लढत आपल्या भेटीस येते. या अगोदरचे 2 सामने जिथे मात्र पहिला सामना पाहिला तर 55 धावांचं लक्ष होतं आणि ते चेस करताना सुखरूपरित्या चेस देखील झालंय चंदेरी चिंचवली या संघाकडून. त्यानंतर दुसरा सामना आपल्या भेटीस आला होता. एका बाजूला काळेची वाडी संघ ज्याने मात्र प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 62 धावांचं लक्ष लावलं आणि ते लक्ष सक्सेसफुल रित्या इथे मात्र त्याचं रक्षण देखील केलं आणि जाऊन पोहोचला तो दुसऱ्या फेरीमध्ये. आता आपण जाऊयात या तिसऱ्या फेरीकडे. पहिल्या फेरीतली तिसरी लढत. एका बाजूला चोन संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय तो राजे लवाळी हा संघ. या संघामध्ये इथे देखील या मॅच मध्ये नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षण करत असताना राजे लवाळी हा संघ पाहतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती राजे लवाळी या संघाकडून P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय नरेश आणि स्ट्राईक वरती सलामीची जोडी पाहतोय. एका बाजूला पप्पू तर दुसऱ्या बाजूला विश्वनाथ अशी ही सलामीची जोडी चोन या संघाकडून. P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल नरेश. सामन्याला होईल इथे मात्र सुरुवात. पहिल्या फेरीतली तिसरी लढत. चोन विपक्ष राजे लवाळी. पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु थोडा स्लोअर गतीने चेंडू आला होता. इथे अपील केली जाते नक्कीच हेड विकेट ज्याला म्हटलं जातं. चेंडू खेळून मात्र स्टंप वरती बॅट लागली. नक्कीच स्वतःचा इथे मात्र तोल सावरता आला नाही फलंदाजाला. फटका खेळला त्यानंतर मात्र जाऊन यष्ट्यांवरती आदळलेत आणि बाद व्हावं लागतंय पहिल्या चेंडूवरती. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या युट्यूब वरती देखील पाहू शकता. पाच षटकांची ही देखील लढत असेल. स्पीड अप करायचा पंचांना विनंती असेल. अगोदरच भरपूर उशीर झाला या स्पर्धेला. अद्यापही विचार केला तर दुसऱ्या फेरीतले देखील 2 सामने असतील. त्यानंतर तिसऱ्या फेरीतला देखील एक सामना होईल आणि आज जो संघ क्वालिफाय होईल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. 4 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा दिनांक 31 डिसेंबर 2023 ते 3 जानेवारी 2024. नक्कीच आज 31. नवीन फलंदाज पाहतो डावकर हाताचा नकुल. हा देखील स्लोअर गतीचा चेंडू भरपूर लेग स्टिकच्या बाहेर फेकला गेलाय. गोलंदाज नरेशच्या माध्यमातून अतिरिक्त धावेने धावांचा श्री गणेश केला जातोय. एक धाव संख्या धावफलकावरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल नरेश आणि सामना करेल नकुल. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाचा विचार केला तर वारंवार स्लोअर गतीचा चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज नरेश. इथे मात्र हलक्या हाताने कट करायचा होता परंतु पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू
निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थगित पाहतो एक अतिरिक्तच्या स्वरूपात आली होती एक धाव. त्याच एक धावसंख्येवरती धावफलक पाहतोय आपण. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज नकुल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील स्लोवर गतीचा चेंडू ज्याला फसवा चेंडू म्हटलं जातं त्याच पद्धतीची गोलंदाजी सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. अद्यापही बॅटिंगमधून एकही धाव आली नाहीये. एक वाईटच्या स्वरूपात आली होती तीच धावसंख्या पाहतोय. पुन्हा एकदा इथे हा देखील स्लोअर गतीचा चेंडू होता परंतु ओळखून दिलाय फलंदाज नकुलने. इथे थोडासा फंबलिंग पाहतोय आणि या फंबलिंगच्या नादामध्ये दुसऱ्या धावेचा धाडस केलाय. 2 धावा देखील एकवटल्या जातील 2 धावेने. आता मात्र धावसंख्या पाहतोय पुढे सरसावते 3 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला शिल्लक असेल. राजे लवाई या संघाकडून पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला होता नरेश. साजेशी अशी गोलंदाजी देखील P1च्या षटकामध्ये स्वीकारली गेली. आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून झालीये चूक परंतु धावेचा इथे मात्र विश्वनाथचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नव्हता. पाहता पाहता पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर एक वाईट त्यानंतर एक डबलच्या स्वरूपात आली होती. त्या एकूण 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहतोय आपण. इथे मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आला होता संतोष. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहिला आपण. नक्कीच सुरेख चेंडू. एकच धाव. एका धावेने नक्कीच फारसा दबाव येणार नाहीये गोलंदाजावरती कारण की विचार केला तर 5 षटकांची ही लढत आहे आणि या 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल चोन ए या संघाकडून कारण की नाणेफेकी जिंकले आणि एक धाडसी निर्णय म्हणजेच फलंदाजीचा स्वीकारलाय. बरेचसे संघ नाणेफेकी जिंकून मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात परंतु आजच्या दिवसातला हा दुसरा संघ असेल ज्याने मात्र नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आव्याख्येच्या बाहेर चेंडू जातोय. फंबलिंग पाहायला मिळतोय. आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला देखील मिळाली परंतु 2 धावा एकवटल्या आल्या. 2 धावेला रोख लावता आला नाहीये आणि 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 6 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संतोष. सामना करेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज नकुल. हा देखील यॉर्कर टप्प्याचा चेंडू ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून वापरलं जातं त्याच पद्धतीचं वारंवार चेंडू हाताळला जातोय गोलंदाज संतोषच्या माध्यमातून आणि याच प्रकारचे जर चेंडू फेकले तर नक्कीच 40 ते 50 धावसंख्येवरती रोख लावता येईल चोन ए या संघावरती परंतु मोठे फटके खेळावे लागतील. देखील आडव्या बॅटने खेळायचा होता. जर विचार केला नकुलचा तर वारंवार एकाच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि वारंवार निर्धाव चेंडू येत आहेत. तर सिंगल डबल आली तरी देखील धावसंख्या हलती खेळत राहील. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं नसतं क्रिकेटमध्ये देखील परंतु जर विचार केला फलंदाजांचा तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असतो. हा देखील कट करायचा होता परंतु आता देखील बॅटीची आतली कड लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा देखील येतो निर्धाव चेंडू. या षटकामध्ये विचार केला पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या होत्या 3 त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू शिल्लक.
आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. बऱ्याच उशिरानंतर आलेला हा षटकार. याच फटक्याची वाट पाहत होता नकुल. बॅटीवरती व्यवस्थितरित्या चेंडू येत नव्हता, परंतु आता आला आणि त्याचा भरपूर समाचार घेऊन चेंडूला भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. या षटकारानं धावसंख्या पाहतोय 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या. पहिल्या 2 षटकांचा समाप्त झालाय खेळ आणि धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 12. मॅच बॉल आलाय. आता मात्र पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती नरेश, ज्याने P1चं षटक हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहतो आपण विखुरलेले असतात, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी आला होता. इथे भिरकावण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल पाहायला मिळाला गोलंदाज नरेशचा. धक्का क्रमांक लागतोय झोन ए या संघाला. धावसंख्या 12 वरती दुसरा विश्वनाथ बॅक टू द डगआउट. आता मात्र नवीन फलंदाज एंटर होतील. इन ॲट नंबर 4 वरती श्याम. गोलंदाजी मार्क वरती नरेश, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत पहिला चेंडू हाताळलाय आणि पहिल्या चेंडू मध्ये 1 गडी बाद केलाय. वर टू द बॅट्समन पाहतो आपण श्याम. तर खेळाडूची इथे मात्र ट्रॅक जी पाहतोय ती देखील तर इथे मात्र 2 धाव्यांची पेनल्टी असेल. आता मात्र फिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान गतीचा चेंडू हाताळला. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्की स्लोअर गतीचे चेंडू हाताळत होता, परंतु आता इथे मात्र वेगवान गतीचा चेंडू हाताळला जातो. गोलंदाज नरेशच्या माध्यमातून तिसरा चेंडू फेस करेल तो श्याम. पुन्हा एकदा आता मात्र बॅटीच्या रायडर मध्ये गॅप आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू गॅदर करतील, तोपर्यंत 2 धावेचा मानस होता. 2 धावा एकवटल्या गेल्या श्यामच्या माध्यमातून. 2 धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावेल. धावफलकावरती 14 धावा. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामध्ये. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जर अशीच गोलंदाजी केली तर कुठेतरी कमीत कमी धावसंख्या या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवरती देखील हलक्या हाताने डिफेन्स केलाय. 1च धाव. 1 धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 15 धावा. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल
या षटकात देखील चांगली कामगिरी करतो गोलंदाज नरेश, ज्याने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला, त्यानंतर खूप सुरेख असा कमबॅक करतोय. 4 चेंडू हाताळलेत, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र आलाय डावखुऱ्या हाताचा फलंदाज नकुल, ज्याने वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय, ज्याने एक षटकार देखील लगावलाय. तोच नकुल ऑन द स्ट्राईक. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे देखील स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय श्याम, परंतु नकुल देतो नकार. एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त नसेल. धावसंख्या पाहतोय 16. अगदी विचार केला तर लेग पंचांची इथे मात्र भर उन्हामध्ये कवायत करताना पाहतोय. डाव्या बाजूने उजव्या बाजूला, उजव्या बाजूने डाव्या बाजूला, कारण की फलंदाजांचा विचार केला तर लेफ्टी रायटीचा कॉम्बिनेशन वापरलं गेलंय झोन ए या संघाकडून. हा चेंडू येतो निर्धाव. या चेंडूच्या समाप्तीनंतर 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटक समाप्त झालेत. नक्कीच तीन षटकांच्या समाप्तीनंतर पाहतोय 16 धावा. अद्यापही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर 3 षटक समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय फक्त आणि फक्त 16 धावा. उर्वरित चेंडू असतील 12. या 12 चेंडूंमध्ये नक्कीच नकुलला देखील मोठे प्रहार करावे लागतील, कारण की 5 षटकांची लढत आहे. 30 चेंडूंचा खेळ. 30 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त म्हटलं गेलं तरी 50 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील, परंतु अद्याप विचार केला 3 षटक समाप्त. धावसंख्या पाहतोय 16. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू हाताळला जातो. गोलंदाज आहेत गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक घेऊन सतीश. पहिला चेंडू निर्धाव. कुठेतरी धाडसी निर्णय घेतला होता फलंदाजीचा, परंतु त्या प्रकारची फलंदाजी चोन या संघाकडून पाहायला मिळत नाहीये. नक्कीच नाराज करतात फलंदाज. वारंवार निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. हा देखील निर्धाव चेंडू. एकतर्फी खेळ केला जातो या सामन्यामध्ये राजे लवाई या संघाकडून. जर नकुलकडून जो पहिला षटकार आला होता त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली तर नक्कीच कमबॅक करेल, दमखम पाहायला मिळेल या सामन्यामध्ये, परंतु अद्यापही त्या प्रकारची खेळी करता येत नव्हती. आणि हा चेंडू आला होता बॅटीच्या रडार मध्ये, त्याला भिरकावून दिले फाईनच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार.
बराच उशिरानंतर आलाय हा चौकार. या चौकाराच्या मदतीने 20 धावा. उशीर तर झालाय परंतु अद्यापही वेळ गेली नाहीये. 3 चेंडू समाप्त झालेत. अद्यापही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न करेल फलंदाज नकुल. हा देखील चेंडू त्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी यष्टन वरून चेंडू गेलाय आणि त्याचमुळे हा निर्धाव येतो चेंडू. जरी चौकार आला तरी पण या 4 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. आता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हा देखील चेंडू अतिशय सुरेखरित्याचा 5वा चेंडू. निर्धाव 5 पैकी जर विचार केला तर 4 चेंडू निर्धाव. फक्त एका चेंडूवरती आलाय चौकार. धावसंख्या स्थगित 20 धावा. शेवटचा चेंडू. हा देखील त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटीची लागती एज. फलंदाज होईल बाद. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 20 धावा. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राजे लवाडी या संघाकडून. सर्व फलंदाजांना बांधून ठेवलं जात आहे. आता नवीन फलंदाज 5वं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत ते विकी आणि सामना करेल श्याम. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. स्पीडअप करायचा पंचांना विनंती असेल. हा चेंडू नक्कीच भरपूरच बाहेर पाहतो आपण. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावा येणं भरपूर महत्वाचं असेल. सोन ए संघाला नक्कीच बॅट मधून आलं नाही तरी पण अतिरिक्त जेवढ्या धावा येतील तेवढ्या फायदेशीर ठरतील कारण की जर धावसंख्येचा विचार केला तर फक्त 21 धावा लावल्या गेल्यात. हा देखील निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू जर सोडले तर 21 धावा या फार कमी पाहायला मिळतील आपल्याला. फलंदाजीच्या जोरावरती चोन ए संघाने नाणेफेकी जिंकून धाडसी निर्णय घेतला होता. हा पण चेंडू पाहतोय निर्धाव. सामन्यावरती विचार केला तर एकतर्फी पकड करून ठेवली आहे राजे लवाडी या संघाच्या गोलंदाजाने. अगदी बॅटीच्या लांब चेंडू जाऊन ठेपवतोय आणि वारंवार निर्धाव चेंडू. हा चेंडू इथे मात्र फटक्यामध्ये ताकद कमी पाहायला मिळाली आणि हा देखील फलंदाज होईल बाद. श्याम बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज एंटर होतील काळू राम. तर धावसंख्या पाहतोय आपण 21. उर्वरित चेंडू असतील 3. हा चेंडू इथे मात्र अनसाइडला भिरकवण्याचा प्रयत्न होता. एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलाय. 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय 23 धावा. अद्यापही 2 चेंडू. या 2 चेंडूवरती जरी एखादा मोठा फटका आला तरी सामन्यामध्ये नक्कीच धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल आणि या सामन्यामध्ये मजा येईल. आता इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार चांगली गोलंदाजी हाताळली जाते. भरपूर पद्धतीचे
निर्धाव चेंडू फेकले गेलेत राजे लवाई या संघाकडून. हा या पहिल्या सत्रातला येणारा शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी, परंतु या चेंडूला भिरकावून दिलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेंडू थांबणार नाहीये आणि हा येतो वन बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. जर हाच फलंदाज अगोदर आला असता तर अजून 10 ते 15 धावा अगदी आपण धावफलकावरती ऍड होताना पाहिल्या असत्या, परंतु जरतरला महत्व नाहीये. धावसंख्या पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा आणि विजयासाठी एक माफकसं लक्ष लावलं गेलंय. येणारे चेंडू असतील 30 आणि विजयासाठी धावा बनवाव्या लागतील राजे लवाई संघाला 28. तर या सामन्यामध्ये देखील एका फलंदाजाची जर विचार केला तर श्याम होते फलंदाज, ज्याची ट्रॅक वेगळ्या रंगाची होती आणि त्याचमुळे त्यांना 2 धावेची पॅनल्टी देखील दिली जाते. आणि त्या पॅनल्टीचे स्वरूप असं असेल की जेव्हा राजे लवाई हा संघ फलंदाजीसाठी उतरेल त्यांच्या पहिल्या षटकामध्ये जेवढ्या धावा होतील त्यात +2 केल्या जातील. याची नोंद घ्यायची दोन्ही संघांना विनंती असेल. सत्तावीस धावा लावल्या गेलेत 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 28 धावांचं लक्ष असेल. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातली शेवटची मॅच असेल पहिल्या फेरीतली. जय दुर्गामाता बोराटपाडा विपक्ष दात्रीची वाडी पंकज असा हा सामना असेल नेक्स्ट मॅच. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. तर इथे मात्र 28 धावांचं माफकचं लक्ष लावलं गेलंय. चोन ए या संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना फक्त 27 धावा लावल्यात. 28 धावांचं लक्ष लावलंय. त्या धावा चेस करण्यासाठी 2 फलंदाज एंटर होतील. फलंदाजी मार्कवरती एका बाजूला असेल सतीश आणि दुसऱ्या बाजूला असेल महेश. तर गोलंदाजी मार्कवरती P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज नकुल. तर नक्कीच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची. पहिलं षटक समाप्त होईल त्यानंतर जेवढ्या धावसंख्या धावफलकावरती लावल्या जातील त्यात +2 धावा ऍड केल्या जातील. याची नोंद दोन्ही संघांच्या खेळाडूंनी घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच असेल
दात्रीची वाडी विपक्ष जय दुर्गा माता बोराटपाडा संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. जाऊयात या सामन्याकडे. सामन्याला होईल सुरुवात. स्ट्राईक वरती फलंदाज सतीश, नॉन स्ट्राईकला महेश आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल नकुल. पहिल्याच चेंडूला हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक होते चेंडू खाली, परंतु मिसफिल्ड. या मिसफिल्डच्या स्वरूपात झेल देखील झाला. ड्रॉप. 2 धावा. 2 धावेने श्री गणेश केला जातो. धावांचा खाता ओपन केला गेलाय स्वतःचा आणि संघाचा. फलंदाज सतीश पुन्हा एकदा सामना करेल गोलंदाज नकुलचा. इथे मात्र बॅट्समन डान्सिंग ऑन द ग्राउंड पाहतलाय, परंतु चेंडू पाहतो लेग स्टिकच्या भरपूर बाहेर आणि 1 धाव अतिरिक्त. अगोदरच धावांचा भरपूर तोटा आहे. त्याच कालामध्ये इथे मात्र खराब चेंडू हाताळले जात आहेत. जास्तीत जास्त चेंडू इथे मात्र निर्धाव फेकावे लागतील गोलंदाज नकुलला जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल. आता मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आणि पुन्हा एकदा जजमेंट खराब पाहायला मिळतंय आणि तिथे बॅकअप देखील खराब. त्या अभावी पुन्हा एकदा 2 धावा. तिसऱ्या धावेचा मानस आहे महेशचा. नकार देतोय फलंदाज सतीश. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती पाहतोय आपण 5 धावा. तर इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. नेक्स्ट मॅच बोराटपाडा विपक्ष दात्रीची वाडी या 2 संघांमध्ये. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने उचलून केला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आला होता चेंडूवरती, परंतु पुन्हा एकदा 2च धाव. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावेल. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करेन का, परंतु नाही. 2च धाव. 2 धाव्याने धावसंख्या पाहतो आपण. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा. आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढला चेंडूला ढकलून दिलं फाईनच्या क्षेत्रामध्ये. आउटफील्ड खूप फास्ट पाहायला मिळाले, परंतु चेंडू थांबवत नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. ते मात्र नाणेफेकी केली जाते. दात्रीची वाडी विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट संघ बोराटपाडा. काटा असा कॉल देखील केला गेलाय. नाणेफेकी गमावली आहे. दात्रीची वाडी या संघाने नाणेफेकी जिंकून मात्र बोराटपाडा संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी ते दात्रीची वाडी संघाला. जाऊयात या सामन्याकडे. पहिल्या षटकामध्ये या सामन्याची हवा तर बोराटपाडा संघाने नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पाच चेंडू समाप्त झालेत या सामन्यामधला पहिलं षटक. शेवटचा चेंडू. हा चेंडू देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येतो. इथे देखील चूक. वारंवार चुका पाहायला मिळाल्यात झोन संघाकडून फलंदाजी करत असताना देखील. फारसे चेंडू पाहिले तर आपण निर्धाव पद्धतीचे होते. त्यानंतर आता क्षेत्ररक्षक करत असताना देखील झेल देखील 3 ड्रॉप झालेत. पहिला षटक समाप्त झालाय. धावसंख्या पाहतो आपण 16 धावा प्लस पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलकावरती पाहू आपण आता 18 धावा. विजयासाठी समीकरण असेल उर्वरित चेंडू 24 आणि विजयासाठी 10 धावा. नवीन गोलंदाज पाहतो. गोलंदाजी मार्कवरती दर्शन. सामना करेल पुन्हा एकदा सतीश. वैयक्तिक 6 चेंडूंवरती 15 धावा कुठल्या तोच फलंदाज सतीश ऑन द स्ट्राइक. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता. ऑन साइडला वारंवार विरकावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा फटका
व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाही आणि हा निर्धाव चेंडू बाईकच्या स्वरूपात एक धाव. यष्टीरक्षकाकडून नक्कीच चूक झाली होती, त्याच स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. धावफलकावरती 19 धावा. पुन्हा एकदा लेग साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, डायरेक्टचा प्रयत्न नसेल. सुरेख कलेक्शन यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकच धाव. एक धावेने धावफलक पुढे सरसावते 20 धावा. आता मात्र 20 चेंडूंमध्ये बनवावे लागतील. 22 चेंडूंमध्ये 8 धावेची गरज असेल. हा चेंडू येतोय निर्धाव. याच प्रकारचे वारंवार चेंडू फेकावे लागतील, कारण की विचार केला तर फक्त 8च धावेची गरज असेल विजयासाठी. राजे लवाई हा संघ पाहतोय आपण फलंदाजी करत असताना. हा चेंडू येतोय तो वाईट, अतिरिक्त धाव. सामना पाहायला गेला तर नक्कीच एकतर्फी सामना पाहतोय. राजे लवाई हा संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत असताना गोलंदाजी देखील भरपूर चांगली, फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळत होती. आता मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. नक्कीच व्यासपीठाजवळ चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. चौकार, या चौकाराच्या मदतीने अगदी सामना खुला करून दिलाय फलंदाजीने. विजयासाठी अवघ्या 3 धावा. एक मोठा फटका आला तर नक्कीच लवकर सामना फिनिश होईल. आयोजकांना देखील ते योग्य ठरेल, कारण की अगोदरच भरपूर उशीर झाला. अद्यापही पहिल्या फेरीतली शेवटची लढत आपल्या भेटीस येईल. नेक्स्ट मॅच एका बाजूला असेल दात्रीची वाडी आणि दुसऱ्या बाजूला असेल बोरतपाडा हा संघ. एकच धाव या चेंडूवरती देखील घेतली जाईल. आता मात्र 2 धावेची गरज असेल. उर्वरित षटक उरले 3. 18 चेंडू, विजयासाठी 2 धावा. नक्कीच सामना देखील सोडून दिलाय. नवे नवे गोलंदाज इथे मात्र वापरले जात आहेत. चोन ए या संघाकडून. संघाचा विचार केला तर नक्कीच नौका संघ पाहतोय, पण जर वारंवार चुका घडल्या नसत्या तर सामन्यामध्ये मजा आली असती. परंतु राजे लवळे हा संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत असताना आता विजयासाठी 18 चेंडू 2 धावा. इथे मात्र हलक्या हाताने ढकलून दिलाय चेंडूला. एकच धाव. इथे मात्र अजून एक चूक. नक्की जेलची संधी होती परंतु मिस झालाय आणि ही विजयी 1 धाव. या 1 धावेने संघ होते विजय. राजे लवाळी अवघ्या 28 धावा विजय करायच्या होत्या. 10 गडी राखून तिसऱ्या षटकातले 2 चेंडू खेळत असताना या 28 धावा सक्सेसफुलरित्या चेस केल्यात आणि एकतर्फी विजय मिळवून दिलाय. तर राजे लवाळी या संघाने विजय झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याच प्रकारे पराभूत झालेल्या संघाचं गोड गोड कौतुक. कुठे चुका झाला या देखील शोधाव्या लागतील. आपण देखील चांगला खेळ केलात. पुढील वाटचालीस आपल्यास खूप खूप शुभेच्छा.